नमस्कार, पूजाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण लिंबू मिरचीचं लोणचं कसं करायचं बघायचं आहे। चला मग ह्या लागणारं साहित्य: मोहरीची पूड, मीठ, लिंबू, मिरची। लिंबूचे बारीक बारीक फोडी करून ते एका बाउलमध्ये काढून घ्यावं आणि मिरच्या एक मिरचीमधून मी 2 भाग केले, ते पण आपण लिंबाचे बाउलमध्ये काढून त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आज मी तुम्हाला एकच लोणच्यामध्ये 2 लोणचे करून दाखवते, वेगळे वेगळे। एक आपल्याला एकादशी असतो ना उपास, तेव्हा खायला येतो, एक आणि आपण किंवा आपण नॉर्मल खाऊ शकतो। मीठ घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। चला मग हे लोणचं रेडी झालं। हे लोणचं आपण एकादशीला खाऊ शकतो। मिरची, लिंबू, मीठ, त्यामध्ये थोडी साखर घातली तरी पण चालते, पण मी घातलेलं नाही। ते आपण एक जारमध्ये काढून ठेवूया। त्यानंतर मी हेच लोणच्यामध्ये आता मोहरीची पूड ॲड करते। लिंबू, मिरची, मोहरीची पूड मिक्स करून ते एक लोणचं रेडी करते। आज एकाच ह्याच्यामध्ये 2 लोणचे रेडी। मोहरीची पूड घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि हे एका जारमध्ये तुम्ही घालून ठेवलं तर हे पण 6 महिने वर्षभर लोणचं टिकू शकते। बिना मोहरीचं पण एकादशीला खायचं आणि मोहरी असलेला किंवा पण आपण एरवी खाऊ शकतो। खूप छान लागतो हे लोणचं। तुम्ही ट्राय करून नक्की बघा आणि माझा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू।